हा फोटो पाहिल्यानंतर माझी एक पहिली प्रतिक्रिया अशी होती की अरे खूप अशा छान मित्राला बऱ्याच काळाने भेटलोय, अरे फार मस्त वाटलं, किंवा अशा प्रकारचा तुमचा दोघांचाही खास हसरा चेहरा, प्रतिक्रिया, काय नेमक्या गप्पा आणि बोलणं झालं या भेटीत तुमचं आणि मोदींचं, हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय. हा जो फोटो तुम्ही दाखवताय तो फोटो जेव्हा आम्ही पुन्हा परत आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना भेटण्यासाठी गेलो तेव्हाचा हा फोटो आहे. त्यांच्या घरातला फोटो आहे हा. आणि तिथे सगळ्या डेलिगेशन्सला ते भेटत होते. आमचा फोटो सेशन झाला सगळ्या डेलिगेशनचं प्रधानमंत्री मोदयांबरोबर. आणि नंतर मग सगळ्यांना ते नमस्कार करत माझ्याकडे आले आणि त्यांनी असं पकडलं मला बोलले, आता मला वाटलं आता काय बोलतात. तर त्यांचं कारण की लक्ष जे आहे प्रधानमंत्री मोदयांचं हे खूप बारीक आहे. हे सेन्सिटिव्ह दौरा होता हा पूर्ण. कोण कशा प्रकारे बोलतंय, कशा प्रकारे समोरच्या हेड ऑफ द स्टेट्स बरोबर वागतंय, कशा प्रकारे समोरचं नेशन जे आहे, राष्ट्र जे आहे ते आपल्या बरोबर वागतं, या सगळ्या गोष्टींचा त्यांना पहिल्यापासूनच ऑब्व्हियसली प्रधानमंत्री आहेत, सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवणार ते. आणि त्यांनी मला पकडलं आणि बोलला, श्रीकांत भाई तुम अभी भाऊ हो गए. तर मला लागला शॉक. त्याच्या मागचं तुम्हाला मी सांगतो. आणि बोलले की अच्छा काम किया. आणि माझा रिॲक्शन जो आहे तो एकदम स्पॉन्टेनियस तिथे होता. कारण की मला वाटलं नव्हतं की कधी देशाचे प्रधानमंत्री, जे मला टोपण नाव तिथे त्या डेलिगेशन मध्ये दिलं होतं, एकदा डॉक्टर सस्मित पात्रा जे बीजेडीचे खासदार आहेत, राज्यसभेचे 2 वेळा, आपल्या इंडियन डायस्पोराच्या समोर इंट्रोडक्शन म्हणजे भाषणं होती, त्यांना आम्ही सांगत होतो तेव्हा मी देखील इंट्रोडक्शन केलं होतं की बाबा हा एक परिवार झालाय आणि या परिवारामध्ये कोणाला बहीण मिळाली, कोणाला भाऊ मिळाला, कोणाला काय. त्यांनी सांगितलं की श्रीकांत भाई नाही आहे, हे हमारे भाऊ आहे. मग तेव्हापासून ते पूर्ण डेलिगेशन मध्ये पूर्ण 14 दिवस जे आहे हे भाऊ म्हणून मला संबोधला. आणि मी जे आहे SS आलूवालेजींना गुरुजी करून नाव दिलं होतं. तर जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटलात आणि प्रधानमंत्री साहेबांना ते नाव तुमचं माहिती पडलं, म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन जे आहे हे किती असेल. एवढं सेन्सिटिव्ह प्रधानमंत्री आणि एवढे आपण जेव्हा कुठली कामगिरी आपल्या खासदारांना देतोय, ते खासदार कशा प्रकारे तिथे जाऊन आपली कामगिरी करतायत याच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणं एवढ्या सुप्रीम ऑथॉरिटीनी, हे देखील आपल्या भारतामध्ये होऊ शकतं आणि आपलेच प्रधानमंत्री करू शकतात. हा तो किस्सा. तो क्षण काहीसा भावनिक होता. 100% असणार. कारण की आम्ही त्यांना तर डेलिगेशन झाल्यानंतर भेटायला गेलो, आम्हाला वाटलं होतं की आम्ही त्यांना सांगू सगळ्या गोष्टी की काय झालं, कोणाबरोबर काय गोष्टी झाल्या, आम्हाला कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळाला. तर त्या एकाच क्षणामध्ये मला वाटलं की यांना तर सगळं माहितीच आहे. पण तरी देखील प्रधानमंत्री मोदयांनी त्या दिवशी 1.25 तास सगळ्या डेलिगेशन्स बरोबर घालवला. अर्धा तासापेक्षा जास्त ते आमच्याच टेबलवरती तो जो फोटो येतो सगळीकडे की तिथे शशी थरूर आहे, मनीष तिवारी आहे, मी उभा आहे, अनुराग ठाकूरजी आहे. तर तिथे अर्धा तासापेक्षा जास्त त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि त्यांनी देखील सांगितलं की त्यांचा अनुभव, की त्यांना काय फीडबॅक मिळत होता, बाकी देशांमधून, युरोपमधून काय फीडबॅक मिळत होता, अमेरिकेमधून काय, एशियामधून काय फीडबॅक, आफ्रिकेमधून काय फीडबॅक मिळत होता, हे देखील त्यांनी एक वेगळं रूप देखील प्रधानमंत्री मोदयांचं आम्हाला तिथे दिसलं. आणि ते देखील खूप समाधानी होते की जे काम सगळ्या खासदारांनी आणि सर्व पक्षीय खासदारांनी जे केलं आणि जो मेसेजिंग पोचवायचा होता भारताला, तो मेसेजिंग चांगल्या प्रकारे पोचला. तर तेव्हा सगळ्यांचं ऐकून घेतलं, सगळ्यांचे सजेशन्स ऐकले, काही सजेशन याच्यामधले इम्प्लिमेंट केले पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं. तर एक वेगळा अनुभव होता, भावनिक क्षण होता की आपण जे काम केलं, आपल्याला ज्याच्यासाठी पाठवलं होतं त्याचं रेकग्निशन प्रधानमंत्री, द सुप्रीम ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्यांच्याकडे आहे, म्हणजे अजून काय पाहिजे.